गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्या मॅरेथॉननं आपलं नावलौकिक कमवलं अशी सातारची हिल मॅरेथॉन आज मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते। आपण जर माझ्या मागं बघत असाल तर हा सातारा हिल मॅरेथॉनचा उत्साह तुम्हाला बघायला मिळतोय। जवळजवळ 1,500 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि ह्या मॅरेथॉनमध्ये आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षानंतर ही साजरी होत असलेली मॅरेथॉन आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना दिसते आणि आयोजकांनी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले नियोजन करून आज ही मॅरेथॉन संपन्न केलेली आहे। अनेक स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे। आपण जर या बाजूला बघत असाल तर स्पर्धकांनी ही मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर आणि मोठ्या उत्साहामध्ये या स्पर्धकांनी ही मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे। त्यामुळे सातारामध्ये एक जल्लोष पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षापासून ही मॅरेथॉन 2 वर्ष बंद होती कारण कोरोनासारख्या ह्या आजारानं सर्व जगावर एक मोठं संकट निर्माण केलं होतं। मात्र आता भारत सरकारनं असेल किंवा राज्य सरकारनं असेल हे निर्बंध जरा शिथिल केलं ना आता विविध कार्यक्रमांना सुरुवात होते। त्यातीलच एक साताऱ्यातला मोठा कार्यक्रम आपण बघतोय तर हा मॅरेथॉनचा आहे कारण एकाच वेळेला हजारो पब्लिक हे साताऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते। जर तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागं तर हजारो पब्लिक आज ग्राउंडवर आलेला आहे। त्यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपली सगळी उपाययोजना केलेल्या आहेत। 2 वॅक्सिन झालेल्या स्पर्धकांनाच आज ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलेला आहे। त्यामुळं पूर्ण नियोजन आणि पूर्ण आरोग्याची काळजी घेऊन ही मॅरेथॉन आज संपन्न होते। सातारा हिल मॅरेथॉनचं मोठ्या उत्साहानं आयोजन करून मोठ्या धाडसानं ह्या कोरोनाच्या काळामध्ये जे काही आयोजन केलं आहे त्याबद्दल देखील स्पर्धकांनी आपल्याशी बोलताना आनंद व्यक्त केलेला आहे। आपण आता स्पर्धकांशी देखील बातचीत करणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीनं या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांना ह्या स्पर्धेमध्ये काय आनंद लुटता आला त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। सगळ्यात प्रथम मी सगळ्या सातारकरांचे मनापासून आभार मानते आणि सगळ्या स्पर्धकांचे पण आभार मानते। आजची ही स्पर्धा खूपच उत्साहात पार पडलेली आहे। सगळ्यांनी खूप छान कोऑपरेट केलेलं आहे आणि सगळे रनर्स एकदम छान व्यवस्थित सगळी स्पर्धा पूर्ण करून व्यवस्थित पोहोचलेले आहेत। उत्साह पण रनरचा तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहात। सातारा रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते। मॅरेथॉनचं 10वं पर्व आता खूप सुंदररित्या पार पडत आहे। खूप उत्साह आहे सातारा रनर्स आणि आउटस्टेशन रनर्समध्ये पण खूप एकदम हॅसल फ्री ही इव्हेंट झालेली आहे। वेव स्टार्टनी इव्हेंट सुरू झाली बरोबर 6:15 आता तुम्ही उत्साह बघताच आहे। सगळे रनर्स खूप उत्साहाने याच्यात पार कंप्लीट करत आलेले आहेत। ऑलमोस्ट 90% रनर्सनी रेस कंप्लीट केलेली आहे। एक 10% रनर्स राहिले आहेत पण आतापर्यंत कुठली कॅज्युअल्टी न होता सोशल डिस्टन्सिंगचं व्यवस्थित पालन करून अमृत महोत्सवी वर्षाच्या संलग्न करून केलेली ही इव्हेंट अतिशय छान पार पडत आहे। याचा खूप आनंद होतो आहे। नंतर पहिल्यांदा ही स्पर्धा आम्ही घेतली आहे। लास्ट इयर तर नव्हती घेतली, व्हर्च्युअल होती पण खूप छान प्रतिसाद मिळाला। रनर्सने सातारकरांनी खूप छान आम्हाला रिस्पॉन्स दिला। एकूण 1500 रनर्स होते, अर्धे लोकल आणि अर्धे आउटस्टेशन आणि खूप छान म्हणजे आम्ही सगळे पॅन्डेमिकचे प्रोटोकॉल्स फॉलो केले। सोशल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे सगळं, सॅनिटायझिंग, टेम्परेचर चेकअप वगैरे करून सगळं व्यवस्थित करून पण रनर्सने आम्हाला खूप साथ दिली। म्हणजे कुठेही काही गोंधळ नाही झाला, सगळी एकदम व्यवस्थितपणे पार पडली। सगळ्यांचे आभार मानते मी। थँक्यू। होतं 2021चं कोरोनानंतरचं पहिलंच एडिशन असल्यामुळे त्याची शंका होती की कसं रिस्पॉन्स मिळेल पण लोकांमध्ये चांगला उत्साह होता। रनर्स पण चांगले आलेले होते, 1,500 लोक होती आणि रनिंग करताना पण म्हणजे सगळ्यांना आम्ही चांगला सपोर्ट केला। सगळ्या लेडीजनी सगळ्यांनी अगदी वाहवा केली रसा की रोड आम्ही वॉटर स्टेशन जे होतं की चांगलं सपोर्ट ठेवलं आहे असं सगळ्या दृष्टीने आम्ही सुंदर त्यांना दिलेलं आहे सोयी। आता रनर्सच सांगतील पण एकूण छान आम्ही इव्हेंट अरेंज केलेली आहे आज। खूप उत्साहात आजची मॅरेथॉन साजरी झालेली आहे। सातारकरांनी आणि बाहेरील आलेल्या सर्व रनर्सनी सर्व कोविड नियमांचे योग्य तसे पालन केलेले आहेत। अगदी बघू शकता आमचे व्हॉलेंटियर्स पण डिस्टन्सिंग मेंटेन करून आणि मास्क घालून मेडल डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। आत्तापर्यंत जवळपास 1001 रनर्सनी मॅट क्रॉस करून ग्राउंडवर आलेले आहेत आणि थँक्यू सातारकर्स अँड थँक्यू ऑल रनर्स। थँक्यू। हाय,
मी साईशा पिसाळ, आय एम अ पार्ट ऑफ दिस टीम आणि मी आज एक वॉटर स्टेशन हँडल करत होते अदालत वाड्याचं. अँड सगळे रनर्सला जे एन्थुझियाझमनी चेअरअप केलं येताना, त्यांना त्या चेअरिंगनी ते इतके लगेच रनिंग करायला लागले की इतके थकून आलेले 21 किलोमीटर प्लस वॉटर मॅनेजमेंट हे सगळं केलं. माझी ही सगळी टीम होती, त्यांनी मला हेल्प केली बरीच. आणि जे चेअरिंग जे रनर्सला गरजेचं होतं ते माझ्या अख्ख्या टीमनी मला हेल्प करून ते चेअरिंग त्यांना मिळालं. रनर्स वर सो हॅपी आफ्टर रनिंग आफ्टर ऑल द चेअरिंग दॅट दे गॉट. आणि अशीच एव्हरी टाईम आम्ही चेअर करत राहू. अजून मी सातारकरांना सांगते की सगळे रोड्सवर या सगळ्यांनी चेअर करा. नेक्स्ट इयरपासून ज्यांना पळायचं आहे त्यांनी पळा. अँड ऑल द बेस्ट. प्लीज एव्हरीबडी प्लीज पार्टिसिपेट इन द मॅरेथॉन फ्रॉम नेक्स्ट टाईम. थँक्यू. नमस्कार, मी निकेत दलाल आणि मी औरंगाबादहून सातारा हिल मॅरेथॉन करण्यासाठी आलेलो आहे. याच्या अगोदर पण मी जवळपास 10 ते 15 मॅरेथॉन केलेलं आहे. माझ्या बाबतीत सांगायची गोष्ट अशी की मी दोन्ही डोळ्यांनी बघू शकत नाही. तर एक वेगळे चॅलेंजेस माझ्यासमोर असतात जेव्हा मी अशा प्रकारच्या मॅरेथॉन कॉमन वेनी करत असतो. त्याचसोबत 2020मध्ये मी दुबईला आयर्नमॅन 70.3 केलेलं आहे, ज्याच्यामुळे 2 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग. तर असा करणारा मी प्रथम भारतीय व्यक्ती आहे आणि जागतिक क्रमवारीत माझा 5वा नंबर लागतो. सातारा हिल मॅरेथॉनचा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण याच्या अगोदर मी जवळपास 25 ते 30 वेगळ्या मॅरेथॉन्स रन्स केलेले आहेत. फ्युचर प्लॅनिंग्समध्ये पण आता फुल आयर्नमॅन आणि त्याच्यानंतरचे टार्गेट्स आहेत. त्याचसोबत 2024मध्ये पॅरालिम्पिकसाठी ज्या निवड श्रेणीच्या प्रक्रिया असतात तर त्या प्रक्रियेच्या दरम्यान सध्या सराव आणि प्रॅक्टिस सुरू आहे. माझं सर्वांना हेच आवाहन राहील की कुठलीही शारीरिक कमतरता म्हणा किंवा तुमचं खूप जास्त वय झालं असेल किंवा अशी कुठलीच कारणं तुमच्या आणि तुमच्या फिटनेसच्या आड येऊ शकत नाहीत की जेणेकरून तुम्ही तुमचं रनिंग किंवा तुमचा इतर एक्सरसाइज थांबवू शकता. तर त्याच्यामुळे आजपासून असं प्रत्येकाने विचार करायला की माझं वय असेल किंवा मी चालू शकत नाही किंवा खूपशा जे तुमच्या समस्या असतील त्या फक्त घराच्या आतमध्ये असतात. एकदा आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवलं की प्रत्येक समस्येला खेळ हे खूप चांगलं उत्तर असतं आणि तुमचं वाढत जाणारं शारीरिक क्षमता आणि वाढत जाणारा मित्रसंग्रह हा एक तुम्हाला वेगळी अनुभूती जगण्यासाठी देऊन जातो. आज मला आयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आजचं जी मॅरेथॉन झालेली आहे सातारामध्ये, तर ही मॅरेथॉनला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला आहे. ऑर्गनायझिंग कमिटीनं खूप चांगले प्रयत्न केलेत की सोशल जे डिस्टन्सिंगचं पालन म्हणा किंवा करोनाच्या काळामध्ये घेणाऱ्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यांचं पालन केलेलं आहे आणि अनावश्यक गर्दी टाळून फक्त स्पर्धकांनाच इथं या ठिकाणी एंट्री दिलेली आहे. तसेच जे काय प्रोत्साहन देणारे सातारकर किंवा नागरिक आहेत त्यांना पण व्यवस्थित जागा करून दिले होते आणि त्या वेगवेगळ्या बूथवरून ते पण सर्वांना प्रोत्साहन देत होते. मी या ठिकाणी एकच सांगेन की यावेळेची मॅरेथॉन ही 2 वर्षानंतर झाली. एवढा वाटलं नव्हतं की चांगला रिस्पॉन्स भेटेल, पण खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स भेटला आहे आणि ऑर्गनाईज पण चांगल्या पद्धतीने केलेला आहे. थँक्यू. मागच्या 2 वर्षापासून जो सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सातारा हिल मॅरेथॉन झालेली नव्हती, पण खरं तर आता आपण कोरोनाबरोबर जगायला शिकलो पाहिजे आणि शिकत आहोत. सातारा हिल मॅरेथॉन नेहमीच सगळ्याच बाबतीत एक पथदर्शी किंवा एक लँडमार्क काम करत राहतं. मॅरेथॉन कॅलेंडरमधल्या बऱ्याचशा मॅरेथॉन कॅन्सल होताना सातारा मॅरेथॉन परत एकदा उभारी घेते. आज लिमिटेड जरी पार्टिसिपंट्सला परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली असेल तरी हा एक वेलकम मूव आहे आणि लोकांना फिटनेसशिवाय तर पर्याय नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये जे फिट होते त्यांना जास्त त्रास झालेला नाही. मी स्वतः कोरोनामध्ये बरंच आम्ही काम केलं, त्यामध्येही अनुभव असे झाले की जे फिट आहेत त्या लोकांना कोविडचा तेवढा त्रास झाला नाही. आपल्याला शिकलं पाहिजे आणि आज इथं ऑर्गनायझर्सनं बरीच मेहनत घेतली. मी बघतोय 1200 पॉईंट्स साधारण उभं करण्यासाठी 3 फुटाचं अंतर ठेवून 1200 पॉईंट्स क्रिएट केलेत. दॅट मीन्स दे हॅव टेकन एफर्ट्स आणि दॅट एफर्ट्स नीड्स टू बी ॲप्रिशिएटेड. आपण कोविड म्हणून किती वर्ष राहणार आहे? हा व्हायरस आता आलाय तर काही लवकर जाण्याची शक्यता कमी आहे. त्याच्याबरोबरच आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. तर इथून पुढं अशा इव्हेंट झाले पाहिजेत, फिटनेसला एन्करेज केलं पाहिजे आणि सातारा मॅरेथॉन त्याबाबतीत चांगला उपक्रम आणि चांगला लीड घेतलं आहे सातारा मॅरेथॉनने. थँक्यू. नमस्कार, मी रिटायर्ड पोलीस असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मुंबई क्राईम ब्रँचहून आहे.
2012ला मी वयाच्या 98 वर्षी नियतीप्रमाणे रिटायर झालो. त्यानंतर 2013ला मला थोडंसं धावण्याचा छंद लागला आणि योगायोगाने मी पहिली हाफ मॅरेथॉन 2013मध्ये सातारा हिल हाफ मॅरेथॉन केली. माझ्या आयुष्यातली पहिली हाफ मॅरेथॉन. त्याच्यानंतर कंटिन्युअस 8 वर्ष मी ही हाफ मॅरेथॉन करत आलो आहे आणि ही 8वी वेळ आहे. तीसुद्धा योगायोगाने 2 वर्षाच्या गॅपनंतर पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर मी करतो आहे. हा मोठा योगायोग आहे. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी सतीश वळीव, नवी मुंबई उलव्यातून आलेला आहे. मी माझं वय 55 आहे. मी गेले 11 वर्ष मी रनिंग मॅरेथॉन पळतो. मॅरेथॉन पळताना माझं वैशिष्ट्य असतं की सर्वांना सोशल मेसेज फॉलो करायचे, सगळ्यांना जागृती करायची आणि जोकरचा मास्क घातलेला आहे की कमीत कमी लोकांना थोडं हसवायचं. थोडं त्या हसण्यामुळे थोडं टेन्शन कमी होतं. हसणं गरजेचं आहे आणि रनिंग केल्यामुळे तर तुमचं कार्डिओचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. तर प्रत्येकाने धाप लागणारा व्यायाम हा 60% केला पाहिजे. मग रनिंग करा, झुंबा डान्स करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, कुठलंही करा, पण धाप लागणारा व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण का आजकाल हार्ट अटॅक, डायबिटीस हे सगळे रोग वाढलेले आहेत. त्यातनं सुटका म्हणून कमीत कमी प्रोत्साहन द्या. मॅरेथॉनला प्रत्येक प्रोत्साहन द्या. तुम्ही पळा आणि सगळे हेल्थी राहा तुम्ही. थँक्यू. आणि माझे सोशल मेसेज आहेत. 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या पिरियडनंतरनं आजच्या मॅरेथॉनमध्ये आम्ही सहभागी झालो आणि लॉकडाऊन झाल्यापासून हा पहिलाच इव्हेंट सातारमध्ये इतक्या चांगल्या प्रतिसादाने पूर्ण झालेला आहे आणि आम्ही एन्जॉय केलेला आहे. अनिल कुर्वी, ठाणे जिल्हा अंबरनाथमधून रनॉलिस अकॅडमी च्या थ्रू आलेलो आहे. इथे माझं ही चौथा वर्ष या रेसला धावण्याचा. दरवर्षी 5वा 7वा वगैरे या पोझिशनला असायचो. यावर्षी पहिल्या 2मध्ये लागलो. माझा टायमिंग 1 तास 19 मिनिटं लागला आणि खूप चांगली रेस झाली. खूप चांगला रूट पण होता आणि क्लायमेट पण खूप चांगला होता. थँक्यू. चिमणे, आतार तालुका, कोल्हापूर जिल्हा. शेतीकरीत मॅरेथॉन करते. सलग 3री मॅरेथॉन आहे महिन्यामध्ये. प्रॅक्टिस जरा बऱ्यापैकी आहे. चांगली वाटली मॅरेथॉन. 2019ला थर्ड लागला 30 ते 40 कॅटेगरीमध्ये. आता ओपनला थर्ड, एज कॅटेगरी 1 फर्स्ट 40+. नमस्कार, मी मल्लिकार्जुन पारडे. मी सातारचाच राहणार आहे, सायगाव गावचा. मी इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करतो माझ्या ह्याच्याप्रमाणे, शेड्यूलप्रमाणे. आणि मी धन्यवाद देतो संदीप काटे सरांचं. त्यांनी माझं VIP कोट्यामधून रजिस्ट्रेशन करून दिलं. रूट खूप मस्त होता. सगळं ऑर्गनायझेशन एकदम छान होतं आणि याच्या अगोदरही त्यांनी छान केलं. फ्युचरमध्येही त्यांना छान करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी मांडदेवीमध्ये प्रॅक्टिस करतो. गेल्या 5-6 वर्षाला प्रॅक्टिस करतो मांडदेवीमध्ये. आणि माझ्या प्रॉपर पुकडेवाडी, मान तालुका. मी मांडदेवी प्रॅक्टिस टाइम 1 तास 14 मिनिट टाइम आहे आता. 1 तास 14 मिनिट. कसं वाटतंय आज पाहायला तुम्ही आलाय? मी फर्स्ट टाइम सातारा मॅरेथॉन पळालो. मस्त वाटतं. ह्याच्या आधी मी एकच कुठे पळलो नाही. आणि मग नॅशनल मीडिया मारा. मी नॅशनल 500 नॅशनल खेळतो. मी सरांचं नाव, आमचे कोचचे नाव याजगोळ कोच सर. ठीक आहे. I am 65 years old. This is my 4th Satara Hill Marathon. I have done Ladakh also, Ladakh half marathon, and 2 Tata Mumbai full marathons. Age is just a number. It is a mind game. Enjoyed a lot. Satara Hill. Thank you.